पहा आता 9 नंबरचं एक्झाम्पल आहे. काय एक्झाम्पल आहे पहा. इन अ फिगर आपण दाखवलेली आहे. एम इज द मिड पॉइंट ऑफ क्यू आर. म्हणजे काय पहा, हा एम पॉइंट हा क्यू आर या सेगमेंटचा या साइडचा मिड पॉइंट आहे. म्हणजे आर एम आणि एम क्यू हे दोन इक्वल आहेत. ठीक आहे. पुढे काय म्हटलंय, अँगल पी आर क्यू इज इक्वल टू 90 डिग्री. अँगल पी आर क्यू हा राईट अँगल आहे, गिव्हन आहे. आपला प्रूफ काय करायचं आहे, तर पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 4pm स्क्वेअर मायनस 3pr स्क्वेअर. पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 4pm स्क्वेअर मायनस 3pr स्क्वेअर हे आपला प्रूव्ह करायचंय. मला कसं प्रूव्ह करता येईल पहा बरं. म्हणजे आपण काय करू, तर दोन राईट अँगल ट्रायंगल्स आहेत. कोणते दोन राईट अँगल ट्रायंगल्स आहेत, एक आहे पी आर क्यू आणि दुसरा आहे पी आर एम. या दोन ट्रायंगलचा विचार करू. या दोन ट्रायंगल मध्ये कशा प्रकारे सोडवता येईल, पायथागोरस थेरम वापरता येईल. इन ट्रायंगल पी आर क्यू ट्रायंगल मध्ये काय आहे पहा, अँगल पी आर क्यू इज इक्वल टू 90 डिग्री. हे गिव्हन आहे, बरोबर आहे. अँगल पी आर क्यू 90 डिग्री आहे. मग काय होईल पहा बरं याचा अर्थ. सो बाय पायथागोरस थेरम नुसार काय होणार आहे, पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस आर क्यू स्क्वेअर. पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस आर क्यू स्क्वेअर. बरोबर आहे. म्हणजे पी क्यू स्क्वेअरची व्हॅल्यू ही पी आर स्क्वेअर आणि आर क्यू स्क्वेअरच्या बेरजी एवढी आहे. ठीक आहे. याला आपण इक्वेशन नंबर 1 किंवा याला 1 नंबर देऊन ठेवू फक्त. मग त्याला 1 नंबर दिल्यानंतर पुढे सोडवू. आता हा दुसरा छोटा ट्रायंगल पहा, ट्रायंगल पी आर एम. इन ट्रायंगल पी आर एम अँगल पी आर एम इज इक्वल टू 90 डिग्री. पहा हा पी आर क्यू अँगल 90 दिलाय, म्हणजे पी आर एम काय आहे 90 चे ना. गिव्हनच आपण म्हणू शकतो डायरेक्टली, कारण गिव्हन मध्ये दिलेले आहे अँगल पी आर क्यू 90 डिग्री आहे. तोच हा अँगल पी आर एम, फक्त नाव आपण अलीकडचं एम पॉईंट घेतलेला आहे. मग अँगल पी आर एम जर 90 डिग्री आला असेल तर आता काय करायचं, परत बाय पायथागोरस थेरम. बाय पायथागोरस थेरम काय थेरम आहे, पीएम स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस आर एम स्क्वेअर. पीएम स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस आर एम स्क्वेअर घेतलं. आता आर एम म्हणजे काय आहे, आपल्याला ऍक्च्युली आर क्यू मध्ये घ्यायचंय. मग आर क्यूबच्या निम्मा आहे आर एम, बरोबर आहे. कारण हे कसं आहे, इक्वल दिलेले. आर एम इज इक्वल टू एम क्यू, कारण एम इज मिड पॉइंट आहे. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की सो पीएम स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस 1/2 आर क्यू स्क्वेअर. 1/2 आर क्यू स्क्वेअर घेतलं का, तर आर एम म्हणजे आर क्यूच्या निम्मा आहे, जे आपल्याला दिलेलं आहे पहा. एम इज मिड पॉइंट ऑफ क्यू आर. रिझन काय आहे, एम इज मिड पॉइंट ऑफ क्यू आर. एम हा क्यू आरचा मिड पॉइंट आहे, त्यामुळे आपण आर एम म्हणजे 1/2 आर क्यू स्क्वेअर घेतलं. माझं काय होईल पहा बरं. सो पीएम स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस ह्याचा स्क्वेअर कसा होईल, 1/2. 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4 म्हणजे 1/4 आर क्यू स्क्वेअरचा म्हणजे आर क्यूचा स्क्वेअर आला. तर हा स्क्वेअर दोन्हीचा पण होता. 1/2 चा स्क्वेअर 1/4 झाला, आर क्यू स्क्वेअर म्हणजे आर क्यूचा स्क्वेअर झाला. आता याच्यानंतर आपली 4 चे डिनॉमिनेटरला यादी घालवायचंय. कसं घालवायला लागेल, मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 4. मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 4. इथे किती येणार आहे, 4pm स्क्वेअर इज इक्वल टू 4pr स्क्वेअर प्लस, आता इथे 4 ला 4 जाईल, आर क्यू स्क्वेअर फक्त राहील. ठीक आहे. आता प्रश्न असा होता की आपण समजलं 4pm आहे पण pr 3 चे आणि एक आर क्यू एक आलाय ना. मग आपण काय करू पहा. आता मग मी कसं लिहितो त्या. सो
4pm square is equal to 3pr square plus pr square plus rq square. काय केले कळलं का रे? या 4pr स्क्वेअरच्या ऐवजी 3pr स्क्वेअर प्लस pr स्क्वेअर लिहिलेले. म्हणजे 3 + 1 बरोबर 4pr स्क्वेअर झालेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे pr स्क्वेअर प्लस rq स्क्वेअर याची व्हॅल्यू काय आहे? pq स्क्वेअर आहे. ते आपण pq स्क्वेअर लिहिणार आहे. सो 4pm स्क्वेअर is equal to 3pr square plus pq square. आता काय होईल मग? राहील आपण सोडू बरं का थोडी जागा इथं. मग आता पहा बरं, हे 3pr स्क्वेअर झालं काय होणार आहे? मायनस होणार आहे. सो 4pm स्क्वेअर मायनस 3pr स्क्वेअर इज इक्वल टू pq स्क्वेअर. हेच आपल्याला पाहिजे होतं ना. आणि याला आपण काय म्हणू शकतो? फार तर फ्रॉम 1 म्हणू शकतो. आता इथं साइड चेंज करू. सो pq स्क्वेअर इज इक्वल टू 4pm स्क्वेअर मायनस 3pr स्क्वेअर. हेन्स प्रूफ. हे आपलं प्रूव्ह झालेलं आहे. पहा 10व एक्झाम्पल काय आहे ते. ऑल्स ऑफ 2 बिल्डिंग्स. 2 बिल्डिंग आहे, त्या 2 बिल्डिंगच्या भिंती आहेत. कशा आहेत? ऑन वायदर साइड ऑफ द स्ट्रीट. एक रस्ता आहे, त्या रस्त्याच्या 2 बाजूला 2 बिल्डिंग्स आहेत. आर पॅरलल टू इच अदर. आणि त्या 2 बिल्डिंगच्या पॅरलल आहेत एकमेकींना. ठीक आहे. म्हणजे पहा अशी कंडिशन आहे. एक रस्ता आहे समजा, या रस्त्याच्या 2 बाजूंना 2 बिल्डिंग आहेत. ही एक बिल्डिंग आहे, स्ट्रेट लाईन पाहिजे आपल्याला ना. ही एक बिल्डिंग आहे इकडं, ही इकडे दुसरी एक बिल्डिंग आहे. ही समजा बिल्डिंग आहे, हा ए पॉइंट आहे. ही ए बी बिल्डिंग आहे, ही सी डी बिल्डिंग आहे. ह्या 2 बिल्डिंग असते 2 बाजूला. बीडी हा रस्ता आहे. ठीक आहे. सच दॅट इट स्टॉप जस्ट रिचेस द विंडो. हा पुढे काय म्हटलेले पहा, आर पॅरलल टू इच अदर. ठीक आहे. अ लॅडर. एक लॅडर म्हणजे शिडी आहे. ही शिडी कशी आहे पहा, 5.8 मीटर लांब, 5.8 मीटर लांबीची शिडी आहे. इज प्लेस्ड ऑन द स्ट्रीट. ती रस्त्यावर ठेवली. कशी ठेवली? सच दॅट इट स्टॉप जस्ट रिचेस द विंडो ऑफ बिल्डिंग ऍट द हाईट ऑफ 4 मीटर. एक शिडी आहे जी रस्त्यावर ठेवलेली आहे. इथे समजा हा पॉइंट ई आहे, इथे शिडी ठेवलेली आहे. इथं काय एक ह्या बिल्डिंगची एक विंडो आहे, त्या विंडोला टच करते ती. बरोबर आहे. ही शिडी आहे 5.8 मीटर लांबीची. आणि समजा ही इथे या पॉइंट मध्ये टच करते. ठीक आहे. पुढे काय सांगितलंय पहा, ऍट हाईट ऑफ 4 मीटर. म्हणजेच ही बीएफ ची हाईट किती आहे? 4 मीटर आहे. ही 4 मीटरवर टच करते. ऑन टर्निंग द लॅडर ओव्हर द अदर साइड. आता हीच लॅडर जर इकडून या बाजूला घेतली तर काय होतंय? ऑफ द स्ट्रीट इट स्टॉप टचेस द विंडो ऑफ द अदर बिल्डिंग ऍट द हाईट ऑफ 4.2 मीटर. आता हीच जर शिडी या दुसऱ्या बाजूला घेतली तर ती कितीला टच करते? समजा हा पॉइंट जी आहे 4.2 मीटर हाईटवर टच करते. अशा प्रकारे. ठीक आहे. ह्या शिडीची लांबी, लॅडरची लांबी तेवढीच असणार आहे, 5.8 मीटरच असणार आहे. हे तर फिक्स आहे. मग आपल्याला काय विचारलंय पहा, फाइंड द विड्थ ऑफ द स्ट्रीट. तर आपल्याला या रोडची रुंदी काढायची, विड्थ ऑफ द स्ट्रीट काढायचं आहे. पहा एक्झाम्पल काय होतं, तर एक रस्ता आहे, रस्त्याच्या 2 साईडला 2 बिल्डिंग्स आहेत. त्या कशा आहेत? पॅरलल आहेत. एक लॅडर घेतलेली आहे, ती या पॉइंटला ठेवलेली आहे. ती जेव्हा या बिल्डिंगच्या बाजूला ठेवलेली असते तेव्हा ती 4 मीटर हाईटवर आहे. आणि ती जर दुसऱ्या बाजूला केली तर 4.2 मीटर हाईटवर आहे. तर आपल्या रस्त्याची रुंदी काढायची. मग कशी काढणार आपण रस्त्याची रुंदी? पहा 2 ट्रायंगल आहेत, पायथागोरस वापरायचं. या पहिल्या ट्रायंगल मध्ये पायथागोरस वापरायचं. हा हायपोटेन्यूस आहे कारण हा राईट अँगल आहे. हा रोड आहे, रोडला ही बिल्डिंग आहे, बिल्डिंग आणि रोड मध्ये 90चा कोण असतो, राईट अँगल झाला, राईट अँगल ट्रायंगल झाला. हायपोटेन्यूस माहित आहे, एक साइड माहित आहे, दुसऱ्या साइडचं माप काढता येईल. सेम प्रोसेस इथं पण आहे. इथे पण एक राईट अँगल आहे, हायपोटेन्यूस माहिती आहे, एक साइड माहिती आहे, दुसरी साइड काढता येईल. अशा प्रकारे सोडवायचं. मग आपण काय करायचं पहा, लेट बीडी इज रोड किंवा विड्थ ऑफ रोड. बीडी काय आहे?
width of road. त्यानंतर AB is first building and CD is other building. AB and CD are two buildings. आता दोन बिल्डिंग आहेत AB आणि CD, बरोबर आहे. त्यानंतर आपण काय म्हटलं, EF ही काय आहे, लॅडर, किंवा आपण असं म्हणू शकतो लेंथ ऑफ लॅडर इज इक्वल टू किती आहे, EF इज इक्वल टू EG. EF इज इक्वल टू EG इज इक्वल टू 5.8 मीटर. हे लेंथ ऑफ लॅडर आहे. यानंतर FB किती आहे, FB is equal to 4 meter and GD is equal to 4.2 मीटर. ही सर्व माहिती लिहिली आपण. म्हणजे BD हा रोड आहे, AB ही पहिली बिल्डिंग आहे, CD ही दुसरी एक बिल्डिंग आहे. त्यानंतर लॅडरची लांबी ही EF किंवा EG आपण कशी पण घेऊ शकतो. लॅडरची लांबी 5.8 मीटर आहे. या ती इकडे ठेवली की F पॉइंटला जाते, तिकडे ठेवली की G पॉइंटला जाते, बरोबर आहे. मग FB ची लांबी 4 मीटर आहे, GD ची लांबी 4.2 मीटर आहे. या सगळ्याचा आपण वापर करणार आहे, पायथागोरस थेरम वापरणार आहे आणि एक्झाम्पल सोडवणार आहे. मग आता ही सगळी माहिती आपल्याला लागणार, त्यामुळे ही माहिती आपण खाली ठेवतो. वरचा प्रश्न तुम्हाला समजलेला असेल, त्यामुळे तुम्ही काय करतो, फक्त प्रश्न पुसतो आणि या प्रश्नाच्या जागेमध्ये राहिलेले एक्झाम्पल सोडवतो. पाहता पहिला ट्रायंगल कोणता घेणार आहे, FBE. इन ट्रायंगल FBE angle FBE is equal to 90 डिग्री. आता अँगल FBE हा 90 डिग्री आहे, त्यामुळे काय म्हणणार आपण, बाय पायथागोरस थेरम. बाय पायथागोरस थेरम FB स्क्वेअर प्लस BE स्क्वेअर इज इक्वल टू FE स्क्वेअर. FB स्क्वेअर प्लस BE स्क्वेअर इज इक्वल टू FE स्क्वेअर. मग FB स्क्वेअर माहिती आपला 4 चा स्क्वेअर प्लस BE स्क्वेअर माफ करायचं आहे, FE स्क्वेअर 5.8 चा स्क्वेअर. मग 4 चा वर्ग 16 आहे प्लस BE स्क्वेअर इज इक्वल टू 5.8 चा वर्ग गुणाकार करून पाहू आपण. 5.8 गुणिले 5.8 म्हणजे 58 गुणिले 58 करून पाहिजे असतं. 8 8 64 4 40 6 8 7 8 45 आणि 6 46. ठीक आहे. आता एक शून्य घेतला, 45 चा शून्य 40 4 25 आणि 4 29 4 6 9 4 13 3 4 1 33.64 33.64. 2.4 इकडे घर कशी घेतली कळेल ना, एक आणि 2 अंक असल्यामुळे 2 घर उजवीकडे सोडून पॉईंट दिलेला आहे. पहा म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे अशा प्रकारे. आता हे अधिक 16 तिकडे गेले काय होणार आहे, वजा होणार आहे. सो BE स्क्वेअर इज इक्वल टू 33.64 मायनस 16. सो BE स्क्वेअर इज इक्वल टू किती येईल, 0.64 हे असे राहतील. 33 म्हणून 16 गेले 17 राहिले, 17.64 17.64 64. मग आता आपण काय म्हणणार, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ द साइड्स. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. आपल्या किंमत कायची मिळणार आहे, स्क्वेअर रूट काढले की BE ची मिळणार आहे. BE इज इक्वल टू 17.64 चा स्क्वेअर रूट. कितीचा स्क्वेअर 1764, त्याच्यावर आपण काढू शकतो ना. मग जनरली स्क्वेअर रूट निघणार असणार अशा एक्झाम्पल मध्ये निघतं. आपल्याला माहिती 4 चा वर्ग 16 म्हणजे 40 चा 1600. 40 चा 1600 आहे म्हणजे 41 42 असं काहीतरी असू शकतं ना. मग शेवट 4 आहे, 41 शेवट 1 असणार, 42 शेवट 4 असणार, म्हणजे 42 चा वर्ग 1764 असू शकतो. करून पाहू बरं एकदा आपण अंदाजे. किंवा तुम्हाला कसं काढायचं वर्ग म्हणून माहिती भागाकार पद्धतीने आपण सोडू शकतो. 42 दुने 84 4 4 8 42 चौक 40 चौक 16 168 आणि 8 176 बरोबर 1764 आला. मग 4.2 चा 17.64 असणार आहे. त्यामुळे BE किती असणार आहे, 4.2 मीटर.
ही आली बीईची लांबी. आणि 4.2चा वर्ग 17.64 येतो. 17.64चा वर्गमूळ 4.2 आलेला आहे पहा. आता याच्यानंतर दुसरा ट्रायंगल कोणता, GDE. इन ट्रायंगल GDE सेम प्रोसेस बाय पायथागोरस थिअरम. काय आहे पायथागोरस थिअरम नुसार आपल्याला GD स्क्वेअर प्लस DE स्क्वेअर इज इक्वल टू GE स्क्वेअर. GD स्क्वेअर प्लस DE स्क्वेअर इज इक्वल टू GE स्क्वेअर. GD स्क्वेअर आपल्याला माहिती आहे 4.2 चा स्क्वेअर आहे. DE स्क्वेअर आपल्याला काढायचा आहे. GE स्क्वेअर म्हणजे 5.8 चा स्क्वेअर. 4.2 चा वर्ग आपण इथंच पाहिला 17.64 येतो. म्हणजे आपण सोडवत अशी गरज नाही. 17.64 प्लस DE स्क्वेअर इज इक्वल टू 5.8 चा स्क्वेअर पण आपण केलता. किती केलता, 33.64 आलेला होता पहा. 33.64. ठीक आहे. मग आता काय होणार आहे, सो DE स्क्वेअर इज इक्वल टू 33.64 मायनस 17.64. वजा करा 0.64 0.64 जाईल. 33 वजा 17 16 म्हणजेच DE स्क्वेअर इज इक्वल टू 16. 0.64 0.64 जाईल आणि 33 वजा 17 गेली की 16 राहते बरोबर. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ द साइड्स. स्क्वेअर रूट काढू आपण. आता हे माहितीचे आपल्याला पाठायचे. DE इज इक्वल टू काय येणार आहे 4 मीटर. आता आपल्याला ऍक्च्युली माफ करायचं आहे BD. BD इज इक्वल टू BE प्लस DE. BD इज इक्वल टू BE प्लस DE इज इक्वल टू BE किती आहे रे 4.2 प्लस DE किती आलं होतं 4 इज इक्वल टू किती आलं 8.2 मीटर. सो BD इज इक्वल टू 8.2 मीटर. आणि मग खाली शेवटी पूर्ण फक्त लिहायचं. सो द विड्थ ऑफ द रोड इज इक्वल टू 8.2 मीटर. काय लिहिणार आहे, सो विड्थ ऑफ द रोड इज इक्वल टू 8.2 मीटर. अशा प्रकारे आपलं एक्झाम्पल पूर्ण होतंय पहा.